नमस्कार, मी प्रियंका अनिल शिर्के म्हणजेच तुमची प्रियंका ताई. माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना आज मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायला इथे आलेली आहे. मित्रांनो, थोड्याच दिवसापूर्वी 25 डिसेंबर म्हणजे क्रिसमस हा सण आपण साजरा केला. पण माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हे माहीत नसेल की आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये इतके वेगवेगळे सण आहेत आणि त्या सगळ्या सणांना काही ना काहीतरी महत्त्व आहे. ज्या पद्धतीने आपण इतर सगळे सण बघितले, तसाच आज आपण मकर संक्रांत या सणाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मकर संक्रांत हा जो सण आहे तो जानेवारी महिन्यामध्ये 14 किंवा 15 तारखेला येतो. 14 किंवा 15 तारखेला येणारा हा असा एकमेव सण आहे ज्याची तारीख वर्षातून कधीच बदलत नाही. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल, गणपती बाप्पा जेव्हा येतो तो कधी ऑगस्ट मध्ये येतो तर कधी सप्टेंबर मध्ये येतो. तुम्ही बघितलं असेल, दिवाळी जी येते ती कधी ऑक्टोबर मध्ये येते तर कधी नोव्हेंबर मध्ये येते. पण भारतामध्ये मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो 14 जानेवारीला येतो आणि दर 8 वर्षांनी 15 जानेवारीला येतो. आहे की नाही मस्त गोष्ट. आताच या मकर संक्रांतीबद्दल आपण आणखीन काही गोष्टी पुढे जाणून घेऊया. संक्रांत हा सण भारतीयांसाठी फार महत्वाचा का बरं आहे? कारण की मकर संक्रांत म्हणजे 14 जानेवारीच्या अगोदर जे पण दिवस असतात त्या सगळ्यांची रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतात. पण ज्या दिवशी मकर संक्रांत येते म्हणजे 14 जानेवारीला रात्र आणि दिवस हे बरोबर 12 आणि 12 तासांचे म्हणजे सेम तासांचे असतात. मकर संक्रांत झाली की पुढच्या दिवसापासून दिवस मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांत हा सण फक्त सण म्हणूनच नाही तर शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा त्याला फार महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवसामध्ये बदल होत जातो, त्याचप्रमाणे ऋतूमध्ये देखील बदल होत जातो. जी कुडकुडी थंडी आपल्याला डिसेंबर मध्ये लागत असते ती जानेवारी नंतर हळूहळू कमी होते आणि आपला आवडता उन्हाळा येतो. आपल्या सर्वांना उन्हाळा तर तसा आवडतोच, कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, हो की नाही. पण 14 जानेवारी नंतर जे ऊन आपल्याला मिळतं त्या उन्हामध्ये सगळ्यात जास्त विटामिन डी चं क्षमता असते आणि विटामिन डी हे आपल्या शरीराला फार उपयुक्त असतं. म्हणूनच राजस्थान, गुजरात या ठिकाणी उन्हाळ्याचे काही खेळ म्हणजे जसं पतंग उडवणं हे खेळ खेळले जातात. या दिवसांमध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये पतंग उडवण्याच्या अक्षरशः शर्यती लागतात. बरं, हे झालं राजस्थान आणि गुजरात बद्दल. चला महाराष्ट्रातलं थोडंसं जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या सणामध्ये हळदी कुंकू सारखे कार्यक्रम केले जातात. त्याचप्रमाणे नव्या नवरीचे व नव्या बाळाचे औक्षण केले जाते आणि या सणामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कोणत्या पदार्थाला असेल तर ते तिळाला आहे. का बरं तिळाला इतकं महत्त्व का आहे माहिती आहे का तुम्हाला? मी सांगते. तिळामध्ये स्निग्ध पदार्थ असतात. स्निग्ध पदार्थांना इंग्लिशमध्ये फॅटी सबस्टन्स म्हणतात आणि या पदार्थातून आपल्याला प्रचंड प्रमाणात ऊर्जा मिळते. म्हणूनच आपण 14 जानेवारी पासून ते रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांत साजरी करता करता तिळाच्या पदार्थांना देखील महत्त्व देतो. म्हणूनच तर म्हणतात ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बरं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ह्याच्या पाठीमागे कारण असं आहे की आपण लोकांना ज्यावेळेस तिळाचे पदार्थ खायला घालतो त्यावेळेस आपण आपल्या मनामधून एक पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्यापर्यंत देतो, जेणेकरून ते पॉझिटिव्ह राहतील आणि त्यांचं आरोग्य सुनिश्चित राहील. त्याचप्रमाणे गोड गोड बोला म्हणजे आपल्यामध्ये जे झालेले वाद आहेत, ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या कटू गोष्टी आहेत त्या बाहेर काढून आपण एक नवीन आयुष्याला सुरुवात करूया आणि नवीन वर्षाचं आगमन करूया, असा त्याच्या मागे एक संदेश असतो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता आढळते. मग ती भाषेमध्ये असेल किंवा आपल्या राहणीमानामध्ये असेल, पण ह्या सणांमुळे आपण सगळे एकत्र येतो. मकर संक्रांत हा सण असा आहे की ज्या वेळेला आपण काळ्या रंगाचे कपडे घालतो. काय मग मित्रांनो, आवडली की नाही माहिती तुम्हाला? ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त पोहोचवा आणि त्यांना आपल्या सर्वांकडून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.